चर्चेकडे आपण जाणारच आहोत, मात्र महत्त्वाचा तपशील समोर येतोय। आतापर्यंतच्या निकालात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय। नगरपालिकांमध्ये भाजपलाच सर्वाधिक पसंती मिळालेली आहे। विधानसभेपाठोपाठ आता या स्थानिक निवडणुकांमध्येही आतापर्यंतच्या निकालात भाजपचे हे 128 हून अधिक नगराध्यक्ष उमेदवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जादू कायम असल्याचंच पाहायला मिळतंय। नगरपालिकांमध्येही महायुती 200च्या पार गेली आहे। जनता ही महाविकास आघाडी नव्हे तर महायुतीच्या पाठीशी आहे, हेच या आकडेवारीमधून दिसतंय। नगरपालिकांमध्ये शिवसेना ही आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंची शिवसेना मात्र सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे। ठाकरेंसाठी ही चिंता दूर करणारी बातमी आहे। विधानसभेप्रमाणेच नगरपालिकांमध्येही महाविकास आघाडीची परिस्थिती मात्र जैसे थेच आहे। मविया अवघ्या 50च्या आसपास जागांवरच विजय मिळवू शकलेली आहे। नगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेना या पक्षाची जादू चाललेली आहे आणि शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सर्वात खराब प्रदर्शन। कांद्री नगर पंचायतीत काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वेंना धक्का बसलेला आहे। मविया महायुती ची आकडेवारी आपण पाहतोय, तर कांद्री गावात काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे। शिवसेनेचे उमेदवार सुजित पानतावनेंचा विजय झालेला आहे। भाजपाचे 14 तर काँग्रेसचे केवळ 3च नगरसेवक या ठिकाणी विजयी झालेले आहे। महायुतीसाठी विशेषतः भाजपसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। गंगाखेडमध्ये धनंजय मुंडेंची बहीण उर्मिला केंद्रे या विजयी झालेल्या आहेत। गंगाखेडमध्ये धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, प्रचार करण्यात आला होता आणि त्यांची बहीण या विजयी झाल्या। मुरुम नगर परिषदेत भाजपचे बापूराव पाटील हे विजयी झालेले आहेत। उमरग्यात शिवसेनेचे किरण गायकवाड विजयी झालेले आहेत। परंड्यात स्थानिक विकास आघाडीने विजय मिळवलाय। विश्वजित पाटील हे आघाडीवर आहे। विजयाचं दृश्य अद्याप स्पष्ट नाहीये, तर भूममध्ये स्थानिक विकास आघाडीच्या सत्यशीला थोरात या आघाडीवर आहे। कळंबमध्ये शिवसेनेच्या सुनंदा कापसेंचा विजय झालेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राचे एकूण चित्र पाहिलं तर महायुतीतले पक्ष पुढे दिसतायत। तुळजापुरात भाजपचे विनोद गंगणे आघाडीवर आहेत।